घुमणार हर हर महादेव। करवीर नगरीत पहिली श्रावण कावड यात्रेचे आयोजन। श्री एकमुखी दत्त देवस्थान आखाडा ट्रस्टचे मठाधिपती संतोष गिरी गोसावी यांची पत्रकार परिषदेत माहिती। श्रावण मासाच्या भक्तिमय वातावरणाला यंदा करवीर नगरीत कावड यात्रेची नवी परंपरा लाभणार आहे। श्री क्षेत्र दक्षिण काशी करवीर कोल्हापूर येथे प्रथमच श्रावण मास कावड यात्रा आयोजित करण्यात आली असून गुरुवार 27 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजता पंचगंगा घाटावरून यात्रेला सुरुवात होणार आहे, अशी माहिती श्री एकमुखी दत्त देवस्थान आखाडा ट्रस्टचे मठाधिपती संतोष गिरी गोसावी महाराज यांनी पत्रकार परिषदेत दिली। पंचगंगेचं पवित्र जल कावडीत घेऊन भाविक शहरातील प्रमुख धार्मिक स्थळांना भेट देत जल अर्पण करणार आहेत। पंचगंगा घाटावरून निघालेली ही कावड यात्रा श्री कृष्ण सरस्वती दत्त महाराज मठ, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, गुजरी जैन मंदिर, श्री अंबाबाई मंदिर आणि बिनखांबी गणेश मंदिर मार्गे पुढे जाणार आहे। विविध देवस्थानांवर पवित्र जल अर्पण केल्यानंतर यात्रा श्री एकमुखी दत्त आखाडा येथील दत्त मंदिरात पोहोचणार आहे। मंदिर परिसरातील देवस्थानांमध्ये जल अर्पण, महाआरती आणि त्यानंतर भाविकांसाठी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं आहे। श्रावणातील भक्ती, कावडीतील पवित्र जल आणि करवीरच्या धार्मिक परंपरेचा संगम या यात्रेत पाहायला मिळणार आहे। सामाजिक एकोपा आणि आध्यात्मिक वातावरण निर्मितीसाठी आयोजित या यात्रेत भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावं असं आवाहनही करण्यात आलं। या पत्रकार परिषदेला किशोर घाटगे, पारस ओसवाल, महेश पाटील, मिलिंद कुलकर्णी, राजेंद्र मकोटे, सागर ठाणेकर आदी उपस्थित होते। कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील। अवधूत चिंतन सैव देव दत्ता। आपल्या करवीर क्षेत्रामध्ये कावड यात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। ही जी कावड यात्रा आहे पंचगंगा नदीपासून ते श्री एकमुखी दत्त मंदिरापर्यंत असणार आहे। दिनांक 27 तारखेला सकाळी 9 वाजता पंचगंगा नदीपासून सुरू होईल ती कृष्ण सरस्वती मठी, त्यानंतर आपल्या छत्रपती शिवाजी महाराज चौक, गुजरी कॉर्नर, त्यानंतर श्री अंबाबाई मंदिर, कपिलेश्वर तीर्थ, त्यानंतर बिनखांबी गणेश मंदिर करून एकमुखी दत्त मंदिरात येईल। ह्या कावड यात्रेला सर्व भाविकांनी उपस्थित राहावे व या कावड यात्रेमध्ये ज्यांना सहभाग घ्यायचा आहे त्यांना मंदिर देवस्थानातर्फे टी-शर्ट मोफत देण्यात येतील। त्यांनी आपली नावे नोंद करण्यात यावी ही नम्र विनंती। व आपल्या एकमुखी दत्त देवस्थानातर्फे हे त्या दिवशी महाप्रसादाचं आयोजन केले आलेले आहे। त्या महाप्रसादासाठी भाविकांनी धान्य स्वरूपात किंवा आपल्या यथाशक्ती स्वरूपात मदत करावी हीच विनंती। श्री गुरुदेव दत्त। निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। मुख्य संपादक अभिजित रांजणे, दर्पण न्यूज।